आणि आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती जिवंत आढळल्याची माहिती आता मिळतेय। 11A या जागेवर या सीटवर बसलेला एक प्रवासी जिवंत सापडल्याची माहिती मिळतेय। अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS मलिक यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। जिवंत सापडलेल्या व्यक्तीवर सध्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। रमेश विश्वकुमार असं या जखमी व्यक्तीचं नाव आहे। या आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या विमान दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती जिवंत आढळल्याचं समजतंय। 11A या जागेवर या सीटवर बसलेला हा प्रवासी होता। हा प्रवासी आता जिवंत सापडल्याची माहिती मिळतेय। पोलीस आयुक्त GS मलिक यांनी ही माहिती दिलेली आहे। या जिवंत सापडलेल्या व्यक्तीवर सध्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। रमेश विश्वकुमार असं या जखमी प्रवाशाचं नाव आहे। अविनाश डेगस्कर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अविनाश, एक प्रवासी जिवंत आढळलाय, काय अपडेट आहे? म्हणतात ना की देवतारी त्याला कोण मारी, याचं प्रत्यक्ष उदाहरण इकडे दिसतंय की ह्या अपघातात, अहमदाबादच्या अपघातात एक व्यक्ती जिवंत असल्याची माहिती स्वतः पोलीस आयुक्त, अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS मलिक यांनी दिलेली आहे। या विमानात 11A या सीटवर बसलेला रमेश विश्वकुमार हा वाचलेला आहे अशी माहिती मिळते। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे याला आता उपचाराकरता मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेले आहे। आणि ही व्यक्ती त्या अपघातातनं स्वतः चालत अँब्युलन्स पर्यंत गेलेली आहे ही माहिती मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावर जे उपचार सुरू आहे त्या उपचारानंतर तो वाचला आहे आणि देव तारी त्याला कोण मारी ह्याचं समोर एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे। अविनाश, त्याच्या प्रकृतीविषयीची काय अपडेट आहे? तो जखमी झालाय म्हणालात आपण, स्वतः चालत अँब्युलन्स पर्यंत गेला, मात्र आता त्याची प्रकृती कशी आहे? आता त्याची प्रकृती ठीक आहे अशी माहिती मिळते। त्याला फक्त जखम झालेली आहे, चेहऱ्यावर काही जखमा झालेल्या आहेत एवढीच माहिती आपल्या हाती आलेली आहे। आणि त्याचसोबत त्याच्यावर आता सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि आता एक नवीन अपडेट आपल्या समोर येते की जे कॅप्टन आहेत, विमानाचे कॅप्टन आहेत, ते मुंबईचे असल्याची माहिती आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। त्याची अधिकची अपडेट आता लोकशाही मराठी आपल्या समोर देईल। ठीक आहे अविनाश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ही आताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। या विमान दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती जिवंत आढळलेली आहे आणि ही व्यक्ती जखमी आहे। सध्या उपचार सुरू आहेत। 11A या सीटवर बसलेली ही व्यक्ती आहे, हा प्रवासी आहे, जिवंत सापडल्याची माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।